हुशार माणसाने म्हणलं बोर झाले असेल तर टाळ्या वाजवा. एवढे बोर झालेले का तुम्ही? विठाला विठाला. तिला पाहायच्या होत्या मालिका, त्याला पाहायच्या होत्या, त्या पोराला पाहायचं होतं कार्टून. पप्पा रिमोट कुठं आहे? आता पप्पाला सांगायची सुद्धा हिंमत नव्हतं तुझ्या मम्मीकडे रिमोट आहे. पण त्यांनी त्या मम्मीचं त्याच्या बायकोचा चेहरा त्या ठिकाणी असणाऱ्या नजर चुकवली. त्यांनी बाळा रिमोट, आईकडे नाही म्हटलं, फक्त बोट केलं बाळ्या रिमोट. बाळ्याच्या लक्षात आलं की पप्पाने मम्मीकडे बोट केले. बाळ्याने उत्तर दिलं ते आपल्या सगळ्यांकरता. बाळ्या म्हणला पप्पा मला टीव्हीचं रिमोट लागतंय, तुमचं नाही. विठाला काय आहे? नास्ती भाड्या सम शरीर तोषणम, नास्ती चिंता सम शरीर भूषणम. ऐका, सम शरीर शोषणम, नास्ती विद्या सम शरीर भूषणम. आईसारखं दुसरं दैवत या जगतामध्ये नाही. आई कोणाला मानावी? तर शास्त्रामध्ये 5 माता सांगितला, लक्ष द्या. गुरुपत्नी, ऐका, राजपत्नी, मित्रपत्नी, गुरुपत्नी, तथैव च पत्नी माता सुमाता च पंथ्याची मात्र स्मृता. 5 माता शास्त्रामध्ये सांगितल्या. 5 माता सांगितल्या. पहिली पत्नी राजपत्नी, गुरुपत्नी, मित्रपत्नी, तथैव च पत्नी माता सुमाता च पंचती मात्र स्मृता. 5 माता आपल्या पुढे मी ठेवल्या. राजाच्या पत्नीला आई मानावं, राजपत्नी. गुरुच्या पत्नीला आई मानावं, राजपत्नी, गुरुपत्नी. मित्राच्या पत्नीला आई मानावं, पत्नी माता. पत्नीच्या माताला म्हणजे सासूबाईला आईच्या ठिकाणी मानावं, सो माता, स्वतःची माता. 5 माता शास्त्रामध्ये सांगितल्या. पण अजून व्यापक दृष्ट्या जर विचार केला महाराज, ज्यांनी पवित्र अशी तुळशीची माळ घातली, ज्ञानोबा तुकोबारायला मानतात ना, त्यांनी आई कोणाला मानायचं? तर महाराज सांगतात त्यांनी स्वपत्नी सोडून बाकीच्या सर्व स्त्रियांना आई मानायचं. समान पर उपकारे नेने पर निंदा, पर स्त्रिया सदा बहिणी माया. सदा बहिणी माया सांगितल्या. अजून मारुती माझा ब्रह्मचारी, माते समान अवघ्या. ब्रह्मचार्याकरता वेगळा नियम आहे. काय ब्रह्मचार्याने कोणाला आई मानावं? त्यांनी सगळ्या स्त्रियांना माता मानावं. अजून व्यापक दृष्ट्या जर विचार केला, अजून 3 माता समोर आहेत. विद्येची माता आहे सरस्वती, त्या ठिकाणी सरस्वती. तपश्चर्याची माता आहे पार्वती, आणि संपत्तीची माता आहे लक्ष्मी. या जगन्माता 3 आहे. अजून व्यापक दृष्ट्या जर विचार केला तर अजून 3 माता समोर येतात. पैकी पहिला आहे गंगा माता, दुसरी आहे भारत माता, आणि तिसरी आहे गोमाता. आतापर्यंत पहिल्या 5 नंतर 3 आणि नंतर शेवट 3 अशा 11 माता मी आपल्या पुढे ठेवल्या. गंगा ही सुद्धा आपली माता आहे. गंगा का बरं आपली माता? त्याचं कारण आहे, आई जसं आपल्याला स्वच्छ करते ना, त्या मुलाला धुवून काढते. मुलगा खराब झाला, आई त्याला आंघोळ घालते, त्याला स्वच्छ करते. जसं आई आपल्या मुलाला धुवून काढते ना, तशी गंगा सुद्धा आपलं पाप धुवून काढते. म्हणून गुराचे म्हणता गंगा गंगा. म्हणता गंगा गंगा.
सकाळ माऊंद्याचं कीर्तन होतं पैठण भागामध्ये. हाच आपण घेतला होता. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. ऐकताय तुम्ही. आपला दिवस जर व्यवस्थित जावा असं वाटत असेल, आपले सगळे काम व्यवस्थित व्हावे असं जर वाटत असेल, सकाळी आंघोळीला बसलं, पहिला तांब्यावर डोक्यावर घेतला का एक श्लोक म्हणायचा. म्हणा गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी गुरु. हा श्लोक म्हणून आपण जर आंघोळ केली तर आपले सगळे काम व्यवस्थित होतात. गंगा माता ही देखील आपली माता आहे. दुसरी आहे भारत माता, ज्या भारत देशामध्ये आपला जन्म झाला. भरतखंडे नरदोय प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. भारत भूमी ही त्या ठिकाणी कर्मभूमी आहे. बाकीचे देश हे भोग. महाराज सांगतात अत्रापि भारतम श्रेष्ठ जम्बूद्वीपे महामुने येतोने कर्मभूरीशा तो भोग भूमये. काय सांगतात, या भारत जगतामध्ये भारत भूमी ही कर्मभूमी आहे, बाकीचे देश हे भोगभूमी आहे. प्रत्येकाला या देशाचा अभिमान असला पाहिजे. रामचंद्र प्रभूचं उगस आपण सगळेजण म्हणत नाही आदर्श वक्त राजा. का बरं? त्याचं कारण आहे रामचंद्र प्रभूंच्या जीवनात एक छोटासा प्रसंग सांगतो पुढे जातोय. ज्यावेळेस रामचंद्र प्रभू लंकेमध्ये जातात, लंकेवरती विजय मिळवतात, रावणाचा वध करतात, संपूर्ण लंका बिभीषणाला देऊन टाकतात आणि निघत असताना लक्ष्मण रामचंद्र प्रभूच्या जवळ जातात. प्रभू काय ऐकलंय का? आपण लंकेवरती विजय मिळवला. सुवर्णाची लंका आहे, संपूर्ण असणारे घर सोन्याचे आहेत. आपण ही लंका एकदा फक्त फिरून बघूया. काय म्हटले लक्ष्मण? एकदा लंका फिरून बघूया. त्यावेळेस लक्ष्मणाला रामचंद्र प्रभू राग आला. रामचंद्र प्रभू लक्ष्मण त्या ठिकाणी म्हणाले, अरे ऐक, जननी जन्मभूमीश स्वर्गादपि गरीषती अपि सुवर्णमयी लंका न मे लोचते लक्ष्मणा. काय सांगता? जननी माझी जन्मभूमी आणि त्या ठिकाणी असणारी जननी कौशल्य माता आणि अयोध्या मला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. जरी सोन्याची लंका असेल तर मला याच्यामध्ये रस नाही. प्रत्येकाला या देशाचा अभिमान असला पाहिजे. भारत ही आपली माता आहे. देश जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, जहाँ सत्य है सार धर्म का पग पग लगता डेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. भारत माता की. आपल्या गावामध्ये कोणी सैनिक आहेत का? आर्मी मध्ये आहेत का? कोणी आहेत ना? आर्मी मध्ये जे लोक आहेत ना ते त्या ठिकाणी रात्रंदिवस डोळ्यात तेल घेऊन आपल्या देशाचं भारत मातेचं संरक्षण करतात ना. म्हणून तर आज आपण कीर्तन करू शकतोय. एक लक्ष धरा, ते जर सीमेवरती डोळ्यात तेल घालून राहिले नाही तर आपलं कीर्तन होणार नाही. म्हणजे सीमेवरती असतील ना आपल्या गावामध्ये त्यांचे आई वडील कीर्तनाला येऊ नाही येऊ तरी जोरदार त्यांच्या टाळ्या वाजवायच्या. भाग्यवान आहे त्यांची कूस का त्यांनी आपला एक मुलगा आपल्या देश सेवेसाठी पाठवला. माता ही सुद्धा आपली माता आहे. शेवटची माता सांगतो, गो माता. गाई ही सुद्धा माता आहे. गाय किती दूध देते रे? गाय किती दूध देते? गाई दूध देते ना. मी नगर मध्ये एकाला विचारलं, गाय किती दूध देते? महाराज आमच्याकडे गाय दूध देत नाही. म्हणलं कोण देतो? त्यांनी गवळी देतो. शहरात गवळी दूध देतो ना, म्हणजे दूध वाटतो. लक्षात राहा. कोणाला काय माहिती हो शहरातल्या गाय दूध देते का म्हैस देते की गवळी देतो काय माहिती. लक्षात. मला एक सांगा, गाय किती दूध देते हो? 10-12 पुढे घेतो तो जरा. 10-12 दूध देते ना ती गाय नाही बरं का. ती जर्शी आहे. जर्शी गो माता. जर्शीला म्हणत नाही. मग कोणाला म्हणतात? गावरान गायला. गावरान गाय 1-1.5 लिटर दूध देते. गावरान गायला आपली आई मानावं. का बरं मानावं? त्याचं कारण गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवता वास्तव्य करतात.